आताची मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेमधून 1 कोटी महिलांना वगळलं जाणार आहे। 1 कोटीहून अधिक महिलांचं ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे। ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लाडक्या बहिणींसाठीची ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमधून 1 कोटी महिलांना वगळलं जाणार आहे अशी सध्या माहिती मिळते। 1 कोटीहून अधिक महिलांचं ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे आणि त्यासाठी आता त्यांना उद्या शेवटचा दिवस आहे। ई-केवायसी जर पूर्ण केलं नाही तर मात्र त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये, तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच। आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते, पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा नाही आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं, तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय। शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली देवाणे यांनी अजितदादांचा राजीनामा मागितलेला आहे, सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे। नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार। विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात, तर पहिल्या 24 तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी, त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी। त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलंय, त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या पूर्वी ई-केवायसी करणं लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता लाडक्या बहिणींना ज्या 1 कोटी लाडक्या बहिणी बाद होणार होत्या त्या आता बाद होणार नाहीत, कारण सरकारने जी ई-केवायसीची जी तारीख आहे ती आता पुढे ढकललेली आहे आणि ती नवीन तारीख 31 डिसेंबर आहे। त्यामुळं तुम्हाला एक काम करायचं आहे, मी जी हे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे ही लिंक ओपन करायची आहे, हे संकेतस्थळ हे वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला तिथं तुमचं आता ई-केवायसी करायचं आहे। भरपूर जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींना बघा प्रश्न होते, म्हणजे कोणते जिल्हे आहेत कोणते बँक आहेत ते सगळं सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे सगळ्यात अगोदर येणार, नोव्हेंबरचा हप्ता येणार का डिसेंबरचा हप्ता येणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असणार, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या मनात भरपूर सारे प्रश्न आहेत। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इथं देणार आहे। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितलात तर तुम्हाला 100% समजणार आहे की आपले सगळे प्रश्न इथं कव्हर झालेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पहिला प्रश्न की ई-केवायसी आता कशी करायची आहे। लक्षात घ्या, ई-केवायसीचा आता 31 डिसेंबरपर्यंत तारीख गेलेली आहे, त्यामुळे आता ह्या महिन्यात ई-केवायसी केली नाही तरी चालणार आहे, कारण
बघा भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न होता की EKYC केलं तर आपलं नाव यादीतून बाहेर पडेल. तर तुम्हाला असं जर भीती असेल तर तुम्ही EKYC करू नका 31 डिसेंबरपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे हप्ते येतील आणि ते हप्ते तुम्हाला या महिन्यात सुद्धा येणार आहेत. लक्षात घ्या, पुढच्या महिन्यात निवडणूक असल्यामुळं आता लाडक्या बहिणींना आज सुद्धा पैसे येणार आहेत असं आपल्याला समजत आहे. कारण लक्षात घ्या, आज जर आपण पाहिलं तर आज 21 नोव्हेंबर आहे, आज शुक्रवार. लाडक्या बहिणींना आता फक्त अवघे 8 दिवस राहिलेले आहेत हा महिना संपायला आणि 8 दिवसाच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे 100% येणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार पैसे यायला मी सांगतोय. बघा, सगळ्यात प्रामुख्यानं म्हणजे आपल्याकडे जे आता 36 जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. दररोज आपण जर बघितलं तर 9 ते 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि हे वाटप जे आहे ते 4 दिवस 5 दिवस चालणार आहे. लक्षात घ्या, हे असं का होत आहे? कारण सरकारनं आता निवडणूक आली आहेत आणि निवडणुकीमुळे सरकार कोणालाही आता इथं बाद करणार नाही. त्यामुळे जेवढ्या आपल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे हे 100% मिळणार आहेत आणि 1 हप्ता नाही तर 2 हप्ते सुद्धा इथं मिळण्याची शक्यता आहे. कुठले? नोव्हेंबर आणि डिसेंबर. परंतु अजून एक आनंदाची बातमी मी आपल्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, डिसेंबर असे 4 हप्ते हे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. हे आताची सगळ्यात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला आपल्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे तर त्यांना व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका. कारण तुम्हाला जसं वाटत असेल की प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत, त्यांच्या हक्काचं असेल, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण भरपूर लाडक्या बहिणी फक्त व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि त्यांच्यापर्यंत असे महत्त्वाची माहिती पोहोचत नाही. त्यामुळं कमेंट करा की तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत आले आहेत, तुमची KYC झाली आहे का, तुम्हाला कुठला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला सगळी प्रोसेस जर पाहिजे असेल EKYC तर ते सुद्धा तुम्ही सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगेल किंवा त्याची PDF सुद्धा आपल्याकडे आहे, ती PDF सुद्धा मी तुम्हाला पाठवू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघून ही सगळी प्रोसेस करू शकता. त्यामुळे कमेंट करा पटापटा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे 2 हप्ते येणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि मागचे जे राहिलेले हप्ते आहेत ते सगळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना येणार आहेत. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला हे मेसेज पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही म्हणाल मग कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत? लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना त्यांचं नाव यादीत नाही, लक्षात घ्या, कुठलं अपात्र यादीत त्यांचं नाव आहे त्यांना पैसे येणार नाहीत. तर तुम्ही म्हणाल मग आम्हाला पात्र यादीत आणण्यासाठी काय करायचं? तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीचा अर्ज करायचा आहे. आता ज्या घरात बघा 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे एका घरात 3-4 लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, तर त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. तो तुम्ही जाऊन भरू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे पक्क करू शकता. जर तुमच्या घरी 4 लाडक्या बहिणी आहेत तर तुमचं नाव, जर तुम्हाला 2 लाडक्या बहिणी असतील ज्यांचं नाव पक्क करायचं आहे तर हा फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कोणती तर आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला, हे एवढे तुम्हाला कागदपत्र द्यावे लागणार आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. कुठलाही प्रश्न असू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.